नमस्कार. आज गुढीपाडवा आहे. नव्या वर्षाची सुरुवात होते. पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या. राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे मराठी हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण आपण साजरा करतो. या गुढीपाडव्या निमित्तानं मुंबईच्या गिरगाव आणि दादरमध्ये तसंच ठाणे पुण्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि भव्य स्वागत यात्रांचं आयोजन केलं जातं. आणि यामध्ये बाईक रॅली, सांस्कृतिक रथांचा सुद्धा समावेश आहे. डोंबिवलीमध्ये दरवर्षी निघणारी भव्य आणि आकर्षक शोभायात्रा हे या उत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरतं. तर आपण थेट पहिल्यांदा मुंबईतल्या गिरगावमध्ये जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे, तुम्हाला शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. आणि नववर्ष म्हटलं तर शोभायात्रा काढल्या जातात आणि तुम्ही आता सांस्कृतिक नगरी असलेल्या गिरगावमध्ये आहात आणि तिथे तर मोठ्या प्रमाणात ही यात्रा काढली जाते. पारंपरिक वेशभूषेमध्ये सजलेल्या महिला, अगदी आबाल वृद्ध आपल्याला या शोभायात्रेत दिसत असतात. काय सध्याची तयारी झालेली आहे, कसं चित्र आहे? नक्कीच श्वेता, तुम्हाला देखील मराठी नववर्षाच्या शुभेच्छा आणि झी 24 तासच्या प्रत्येक प्रेक्षकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खरं तर आजच्या उत्साहाचा केंद्रबिंदू म्हणजे गिरगावमधली शोभायात्रा आणि या शोभायात्रेत खरं तर शहरभरातून तरुण जे आहेत या शोभायात्रेत सहभागी होतात. त्यामुळे दरवर्षी गिरगावमधली शोभायात्रा ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते आणि त्याचीच जय्यत तयारी जी आहे ती मागील 8 दिवसांपासून केली जात होती. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. गिरगाव मधली ही दृश्य आहेत. मोठी अशी छान अशी रांगोळी जी आहे ती काढण्यात आलेली आहे. या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर आजच्या या शोभायात्रेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी आपल्याला बॅनर्स पाहायला मिळत आहे आणि आत्तापासूनच म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी तरुण जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्यामध्ये वेगळाच उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्साह कायम आहे. सकाळपासूनच जे तरुण आहेत, मुलं असतील, मुली असतील, ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांचं लक्ष खरं तर या रांगोळीने लक्ष वेधून घेतलेलं आहे. रांगोळी पाहण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांनीच गर्दी केलेली आहे. 1 किलोमीटर पर्यंत ही शोभायात्रा निघते आणि संपूर्ण म्हणजे 1 किलोमीटर पर्यंत छान अशी सजावट करण्यात आलेली आहे. खरं तर गिरगावमधल्या शोभायात्रेत तरुण तरुणी तर मराठमोळ पद्धतीने वेशभूषेत येतात, पारंपरिक वेशभूषेत येतात. मात्र दुसरीकडे वेगवेगळे संदेश देणारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे देखावे जे आहेत ते पाहायला मिळतात. म्हणजे सामाजिक संदेश देणारे देखावे तरुण तरुणी करून येतात आणि आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे याचा प्रयत्न ते करत असतात. सोबतच छान अशा साड्या नेसून मुली दाखल होतात, मुलं सुद्धा फेटे बांधून येतात. त्यामुळे सगळ्यांचं खरं तर लक्ष या गिरगावमध्ये होतं आणि त्यामुळे आणि तरुण तरुणी या गिरगावच्या शोभायात्रेत दाखल होतात. त्यामुळे हा जो परिसर आहे तो रंग, संगीत आणि या उत्साहाने पूर्णपणे दुमदुमून जातो आणि दिवसभर अशाच प्रकारे उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता 8 वाजता या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी मुली आणि मुलं या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये शोभायात्रेला सुरुवात होईल आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कशा पद्धतीने हे तरुण सज्ज आहेत हे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निश्चित सीमा, अशाच तुम्ही आमच्यासोबत जोडलेल्या राहा. आणखी तिथे काय वेगवेगळी दृश्य आहेत आणि कशा पद्धतीची तयारी केली जाते हे आम्ही आपल्याकडनं जाणून घेणार आहोत.